नेमताना अशी नेमायची की त्यांनी पूर्ण त्याच्यात लक्ष द्यायचं पाहिजे. दाखला तुमचा व्यवस्थित आहे म्हणजे तुमच्या निकष मध्ये बसायला पाहिजे ते. मग तुमच्या निकष प्रमाणे गेलं म्हणजे सगळे योग्यच कॅन्डिडेट तिथं जाणार. त्याच्यात होती की लॉटरी पद्धत, त्याची काय आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. शेवटी आज गडिंग्लजमध्ये RT ॲडमिशन संदर्भात आणि शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या विषयांसंदर्भात CO जस्मिन मॅडम यांनी पाठवलेली चौकशी समिती दाखल झाली आणि या चौकशी समितीनं संबंधितांची भेट घेऊन डॉक्युमेंटची तपासणी केली. वाईट गोष्ट का वाटते की RT हा प्रकार अजून माहिती नाही लोकांना, कोण जातच नाही तिकडे आणि ज्यांना माहिती आहे त्यांचा हा प्रकार. आता आमच्या मुलांचं वेटिंग मध्ये होतं, आमचं आलं नाही, ऍडमिशन झालं नाही. तुम्ही येणार म्हणून 3 दिवस आम्ही याद नको काय तरी पण आम्ही इथं आलो का की तुम्ही दुसऱ्यांना पण जे त्यांचं तिथं एकदम दाखवून द्या ना त्यांना. नाही आम्ही सुरुवात करतो म्हणजे इन द सेन्स काय जे येतील दाखले म्हणा तुमची काय प्रोसिजर ती व्हेरीफाय करून पहिला आम्ही घेणार की ह्याच्यामध्ये खरोखर बाबा हे दाखले खरोखर ते व्हॅलिड आहेत का की बरोबर आहेत. आणि होम व्हिजिट हो कंपल्सरी आम्ही आमच्याकडनं तरी एक सुरुवात करतो. कुणीतरी इनिशिएट घ्यायला पाहिजे का नको. एक उपक्रम राबवला तर ती बनत जाते, चळवळ होत जाते. सर आता जंतर मंतरवर आवाज उठवला म्हणून झालं. घरीच बसले असते लोक तर त्या काठी मारायला लाठीच्या तुमच्या गॅसला घाबरून मुलं बसली असते तर आपल्या पोरांचं फ्युचर होतं का सांगा. इथं आल्यानंतर म्हटलं की तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये घालायचं, पण तेवढ्या कमाईत आम्ही राबून करतो. फी काय भरणार सांगा. ऍडमिशन घ्यायचं की नाही सांगा. सरकारनं योजना एका हेतून आणायच्या आणि आपण त्या प्रेझेंट करताना चुकीच्या पद्धतीने ते व्हायला पाहिजे ना, त्याला गरजू आहे त्याला. RT हा विषय सर्वसामान्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आतापर्यंत काय होतंय मी 4 नावं दिली RT जाते कुठं RT ॲडमिशनचा मी मुद्दा काढल्यानंतर अजून वेगळे विषय काढले. ॲडमिशनचं चालू. त्या कर्मचारी माहिती पाहिजे की मागचे साहेब कुठे गेले एवढीच माहिती पाहिजे. कर्मचारी उत्तर देत असतील व्यवस्थित किंवा साहेब कुठे माहितीच नाही कुठे गेले माहित नाहीत, हे दुर्दैव आहे ना. त्यांनी काय सांगितलं एकदा ऍडमिशन झाली की ह्याच्यात काय फरक बदल होत नाही. हा GRच आम्हाला माहिती. आज तुम्ही तो क्लॉज वाचून दाखवल्यानंतर लक्षात येते की अशी पण तरतूद तरीच म्हणते सरकारची अर्धवट तरतूद कसं करून मला अशा चुकीच्या पद्धतीने गाईड केल्याचा प्रकार आहे की हा सांगा की एकदा झालं ऍडमिशन लॉटरी पद्धतीने झालं ते संपलं पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला घेता येईल. चुकीचं आहे. हो हा जर तुम्ही तो आम्हाला पहिला सांगायला पाहिजे. रद्द करता येऊ शकते. हे रद्द करू शकतं तर आता इथनं पुढे करतील ना प्रोसेस. पात्र केला गेला होता. ज्यावेळी त्यांची रजा संपली 30 तारखेला त्याच दिवशी त्यांनी माझा फॉर्म रिजेक्ट करून घेतला. क्रिएटिव्ह वेगळे हां क्रिएटिव्ह आणि त्यांचं पण म्युझिक झाले क्रिएटिव्ह सगळ्याचं झाले सगळ्याचं झाले. आमचं नाही झालेलं. रद्द केलं म्हणजे ह्यांना मिळणार असं नव्हे. नाही मिळू दे हो, पण आपल्याला काय करायचं चुकीचं आहे. ज्यांचं चुकीचं आहे त्यांचे जर दाखले संबंधित अथॉरिटीनं रद्द केले तर ऍडमिशन रिजेक्ट होऊ शकतं. आम्हाला कोणाची ऍडमिशन रद्द करावी अशी काय भावना नाही, पण योग्य माणसाला योग्य जो कॅन्डिडेट आहे त्याला न्याय मिळावा बस एवढंच आहे. की कोणाचं ऍडमिशन झालं त्याचं कॅन्सल करावं अशी काय 17,000 रुपयाचा काय असेल आपण जर खोटा लाभ घेतला असेल त्यांनी उत्पन्न जास्त असेल आणि खोटा लाभ घेत असतील हा RTचा कारण वर्षाला 17,000 ट्युशन फी तुमची शासन भरतेच ना. खोटा लाभ घेतला असेल तर तो रद्द होईल. व्यवस्थित माहिती दिली तीच माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आणि आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना एवढं पण साथ नाही देऊ शकत तर आपला पण काय उपयोग नाही असं आम्हाला वाटते. म्हणून त्याच्यात जरासं तुम्ही प्रामाणिकपणे निष्पक्ष अजून पण होते की याच्यामध्ये तुम्ही अहवाल सादर करा आणि योग्य माणसाला त्याच्यात न्याय मिळू शकतो. ही चौकशी समिती नेमका कोणता अहवाल देते आणि या पालकांना न्याय मिळतो की नाही हेच पाहणं आता यापुढं औत्सुक्याचं ठरणार. ज्यावेळी RTची प्रोसेस चालू होईल त्यावेळी सर्व सदस्यांनी एक व्हिडिओच करावा RT प्रवेश घ्या. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडिंग्लज. सुरुवात कुणीतरी इनिशिएट घ्यायला पाहिजे की आपण सुरुवात केली तर कुठेतरी विचार होणार ना वरती जाऊन.